राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूरचं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। कोणत्याही क्षणी दरवाजे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते। कोल्हापूरमध्ये पावसाची उघडझाप आहे, तर पश्चिम घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा कायम आहे। पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 6 इंचावर आहे। राजाराम बंधारासह 42 बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे। पर्यायी मार्गाने वाहतूकही सुरू आहे। पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट इंचांवर आहे। राजाराम बंधाऱ्यासह 42 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा हा देण्यात येतोय। ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये दमदार पाऊस, विशेषतः घाटमाथ्यावर, त्यामुळे राधानगरी धरण सुद्धा तुडुंब भरलेलं आहे। तर पंचगंगेच्या पाणी पातळीतही प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे, पण या परिसरातली वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपण कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, काय परिस्थिती आहे? पंचगंगेची पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे? खरं पाहिलं तर लागवी कोल्हापूर जिल्ह्यात शहरात जरी पावसाची उघडझाप असली तरी ग्रामीण भागात मुसळधार असा पाऊस पडतोय। परिणामी पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। पंचगंगा कालच आहे ते पात्राबाहेर गेलेली आहे आणि आता सर्वच नद्या आहेत त्या हळूहळू का होईना इशारा पातळीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत। राधानगरी धरण आहे ते जवळपास पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे खरं तर कोल्हापूरला पुन्हा एकदा पूरस्थितीचा फटका बसू शकतो अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। कारण सध्या पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 32 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे। 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोका पातळी आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर अलमट्टी धरणात देखील जो आहे तो विसर्ग आता काही प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरला पाण्याची आवक जी आहे प्री कॅचमेंट एरियामध्ये ती मोठ्या प्रमाणावरती होते। सध्या 42 पेक्षा अधिक बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच नद्यांवरती बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। राधानगरी धरणातून गेल्या 4 दिवसापासून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो पायथा विद्युत गृहातून सुरू करण्यात आलेला आहे। इकडे वारणा धरणातून देखील जो विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळ्या परिस्थिती पाहिली तर सर्वच धरणं आहेत ती जवळपास 70 ते 80% वरती आहेत ती भरलेली आहेत। त्यामुळे सध्या पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। कारण 1 ऑगस्ट ते साधारणतः 9 ऑगस्ट या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती पाऊस दरवर्षीच कोसळतो आणि परिणामी सर्वच धरणं पूर्ण क्षमतेनं भरत असल्यामुळं त्यातून विसर्ग देखील आता वाढवण्यात येणार आहे। त्यामुळं सध्या जरी कोल्हापुरात पाऊस नसला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आणि परिणामी आता सध्या पाण्याची पातळी आहे ती तासागणिक वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। लागवी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।